जर करणाऱ्याच्या तर निश्चितपणे ते थांबू शकेल. त्याला इच्छाशक्ती मोठी पाहिजे. जसं तुम्ही आता उदाहरण देताना म्हटलात, मला असं वाटतं की प्रत्येक शहराची कपॅसिटी असते. आता काय झालं की ठाण्यामध्ये अनेक बांधकामं चालू आहेत किंवा येणारा ओघ ठाण्यात येऊन ज्यांना वसाहत करायची आहे, ज्यांना ठाण्यामध्ये स्थायिक व्हायचं आहे, अशांचा ओघ भरपूर आहे, कारण ठाणंसुद्धा वाढतं आहे. मात्र हे होत असताना रस्ते तेवढेच आहेत, पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनी तेवढ्याच आहेत आणि अशामध्ये ठाणेकरांचे हाल पण होताना आपल्याला दिसतात. पाण्याचे प्रॉब्लेम्स खूप आहेत, रस्ते छोटे आहेत, त्यामुळे ट्रॅफिक जॅम म्हणजे असं होतं की ठाण्यातला माणूस बाहेर पडताना किमान 3 तास बफर टाईम ठेवून बाहेर पडतो. हे किती वाईट. हे 3 तास तुम्ही ठाण्याला मागे ढकलताय. नाही, बघा की प्रत्येक शहराची कॅपॅसिटी असते की किती लोक राहिले पाहिजे. खरं. तर पहिलं डेस्टिनेशन ठाणं आहे. जो येतो तो पहिले ठाण्यात येतो. आता ते असलं तरी हरकत नाही. त्याच्या अनुषंगाने जी आम्ही पॅरलल त्याची यंत्रणा उभी करायला पाहिजे. आता आमच्या इथे 30 वर्षापासून आम्ही धरणाची प्रयत्न करतो आहे, तिथे झालं नाही. आणि पाण्याची ही पहिली व्यवस्था असली पाहिजे. टँकरने जर पाणी द्यायला लागलं तर आता मी स्वतः लोकांना हँडल करतो की EMI पण द्यायचा आणि टँकर करता पण लाखो रुपये आम्ही मोजायचे. मग काय आहे कामाचं. आणि त्याच्यामुळे त्याचं सुनियोजित अशा प्रकारचं नियोजन जे आहे ते चांगल्या पद्धतीने करावं. आता एक चांगलं आहे की मध्यंतरी टॉक शो जो झाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा, त्यांनी ठाणेकरांना काय काय इथे चालू आहे काम याचं एक दिशादर्शन दिलं. जसं आपण सांगितलं की वाहतूक कोंडी आहे, अमुक आहे, तमुक आहे, काही काळापुरती ती राहील. मेट्रोचं काम चालू आहे. आता तर आम्ही खूप आग्रह केला आणि इंटरनल मेट्रो देखील त्याला मंजुरी मिळालेली आहे. पण हा जो ट्रक ट्रॅफिक आहे सगळा घोडबंदरचा, तर त्याला बाहेरच्या बाहेर दिशा देणारं यंत्रणा सुरू आहे. मग कोस्टल रोड असेल किंवा दिल्ली मुंबई रस्ता असेल, हे सगळं त्यांनी जेव्हा सांगितलं तर त्याला 1-1.5 वर्षाचा कालखंड जाईल. त्याच्यानंतर जलवाहतूकसुद्धा करण्याचा एक मास्टर प्लॅन तयार आहे. ठाण्यातले रस्त्याचं सुद्धा तुम्ही जे सांगितलं तर बरेचसे रस्ते रुंदीकरण त्याचं केलेलं आहे. काही रस्त्यांचं करणं अवघड आहे, कारण अनेक प्रॉपर्टीज त्याच्या तोडायला लागतील. परंतु त्या दृष्टीने जे नियोजन आहे ते नियोजनाला त्याचे इम्प्लिमेंटेशन होऊन त्याला 1-1.5 वर्ष लागेल. त्याच्यानंतर मला पण असं खात्रीने वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण योग्य पद्धतीने वाहतूक कोंडी मुक्त आणि पाणीयुक्त, म्हणजे पाणी पण आलेलं असेल, पाण्याची पण व्यवस्था निरनिराळ्या माध्यमातून झालेली असेल, असं आपल्याला बघायला निश्चित मिळेल. आत्ता काही प्रमाणामध्ये लोकांना निश्चितपणे हा प्रॉब्लेम आहे, कारण एवढी मोठी लोकसंख्या आता ठाण्यामध्ये राहायला आलेली आहे. पण वेळीच त्याचं कठोर नियोजन जर केलं तर ते आता करायला आम्हाला मोठं आव्हान आहे आणि ते निश्चितपणे आम्ही करू शकतो. आता मेट्रोचं काम आता थोडं राहिलेलं आहे, त्याच्यानंतर लेन्स वाढतील. मेट्रोचं काम चालू असताना लेन्स कमी झालेले आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. अशा ज्या गोष्टी आहेत. आणि मगाशी मी जे म्हटलं की ही जी कामं ठेकेदार करतात त्यांच्याकडे डोळ्यात तेल घालून बघणं आणि भ्रष्टाचार मुक्त आणि कुठल्याही प्रकारचं निकृष्ट दर्जाचं काम हे खपवून घेणार नाही अशी भूमिका घेऊन पुढच्या काळामध्ये आपण पुढे चाल केली तर निश्चितपणे याच्यावर आळा बसू शकतो.